तर फायनल सामना आपल्याला जास्ती षटकाचं खेळायचं आहे, त्यामुळे आपण ही लढतीला महत्त्व देतो की लवकरात लवकर हा सामना सुरू झाला पाहिजे. कमीत कमी 6 षटकाचा सामना व्हावा आहे. इथून मात्र अगदी थोडं सहकार्य द्या की गेले 4 दिवस तुम्ही सहकार्य दिले प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक आमच्या पॅकर्सने आणि सर्व प्रेक्षक वर्गाने सुद्धा. तर सर्वांचा आम्ही मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय की आमच्या या कुणबी क्रिकेट लीगला, मॉर्निंग क्रिकेटला आपण मोठं सहकार्य दिलं आणि त्याबद्दल सर्वांचंच धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय राहुल शेनवेकर. सन्माननीय मान्यवर सदानंद बागुल यांच्या शुभ हस्ते, मान्यवरांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वितरित केला जातोय. अगदी मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला लाभले श्री समर्थ कॅटरर्स यांच्याकडनं एक भेटवस्तू, रिअल अकॅडमी यांच्याकडनं एक विशेष भेटवस्तू तथा एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन सन्मान केला जातोय. धन्यवाद सर. त्यानंतर ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. तर आपण जाऊयात मैदानात. बालाजी चॅम्पियन वर्सेस कुणबी 11. पहिलं षटक अथर्व पाटील गोलंदाजी मार्कवर डावखऱ्याचा गोलंदाज सज्ज होताना दोन आघाडीचे फलंदाज देखील सज्ज झालेत. सुरुवात करतील ती या खेळातून 4 षटकाचा सामना, निश्चितच एक रोमांचक सामना असेल. कुणबी 11 आणि त्याच्या विपक्षात श्री शिव के धुरंधर अशी लढत. पंचाने सिग्नल दिलाय, लगेच सामन्याला सुरुवात. षटकातील पहिला चेंडू श्री बालाजी वर्सेस कुणबी 11 असा हा जो सामना आपण पाहतोय. टॉप 6 चे जे सामने आपण पाहिले असतील, टॉप 6 चे खेळ संघ, त्यामधले ही लढत शेवटची लढत आहे. आणि पहिला चेंडू ते बघा काय घडलाय. नक्की चेंडू अगदी स्लोवर टाकला होता, हवा टाकला होता आणि फलंदाज पूर्णपणे फसवलं गेलंय. नंदन पाटील आणि मयूर ही जोडी मैदानात सध्या आपण पाहतोय. कॅच मात्र सुटला, कॅच छुटा तो मॅच बी छुटा असं आपण म्हणू शकतो. तर मात्र नक्कीच इथे सुरुवात तर झाली आहे. ती पहिल्या चेंडूवर एक चांगलं जीवदान लाभलं आणि या जीवदानाचा नक्कीच लाभ उठवावा लागेल. फलंदाज नंदन पाटील जे गेले चांगली खेळी केली या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रत्येक सामन्यामधून, आणि आता त्याच्यावर खूप मोठी सर्वस्वी जबाबदारी आहे संघाची. प्रथम चांगली सुरुवात करून द्यायच्या हेतूने षटकातील आता पुढचा चेंडू इथे अगदी स्लॉट मध्ये चेंडू मिळाला, मात्र त्याला पॉल लॉट मध्ये पाठवलं कारण चेंडू अगदी जबरदस्त पूल केला गेला आणि पूल करताना चेंडू सीमे पलीकडे षटकार. 6 धावांची इथे मोहर उमटवली गेली. लगेच जीवदानाचा लाभ उठवताना आपण पाहतो की पुढच्या चेंडूवर त्यांनी हल्ला अटॅक केला गेलाय. जो शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा ओरपी चेंडूवर मात्र अगदी चांगल्यापैकी चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पूल करताना सक्सेस मिळाला आणि षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वर. 2 चेंडू संपले गेलेत. 24 चेंडू आपल्या इथे खेळ करायचा आहे. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धेला आज शेवटचा दिवस आलाय. कुणबी क्रिकेट लीग अर्थातच विक्रमगड आणि वाडा तालुका यांचा सहभाग असलेली ही स्पर्धा. चला तिकडनं बॉल पाठवा. आपले जे सहकारी आहेत, विशेषतः जे प्रेक्षक वर्ग, तिकडनं बॉल सुपूर्द करायचं मैदानात. तर नक्कीच आपण या स्पर्धेकरता ज्यांचं मोलाचं सगळं लाभलं, निश्चित त्यांचं देखील आपण कौतुक इथे करतोय. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून दिलं गेलं श्री समर्थ कृपा कॅटरर्स यांच्याकडून ओमकार ठाकरे, त्याचबरोबर शुभम ठाकरे अलमान यांनी गिफ्ट टेम्पर दिलं आहे. त्याचसोबत प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवशी आपण पाहतोय की या 3 दिवसामध्ये 3 जे खेळाडू ठरलेत प्लेअर ऑफ द डे, त्यासाठी चाय पिलाचे मालक सुशांत ठाकरे तात्या आणि निखिल भोईर गांधरे यांनी सुद्धा हे बक्षीस आपल्यासाठी खास या स्पर्धेला दिलं आहे. तर पुढचा चेंडू यायचा चेंडू फाईन लेगच्या म्हणजे चेंडू पायात मिळाला, त्याचा पुढे पण फायदा उठवला. एक्स्ट्रा कवरच्या बाजूला चेंडू घेतोय आणि सुरेख फटका मारताना अगदी हा दुसरा फटका जो चौकारासाठी झाला. 4 धावन करता 4. तसंच या स्पर्धेकरता आपल्या जेवणाची जी व्यवस्था केली गेली 4ही दिवस आपण पाहतोय. संदीपजी दुपारे पाडा यांनी अतिशय स्वादिष्ट जेवण सर्व आपल्या खेळाडूंसाठी आणि सर्व इथल्या कमिटीच्या सगळे मेंबर्ससाठी दिलं, म्हणजे संपूर्णसाठी दिलं. अगदी प्रेक्षक देखील ते जेवले, त्यांचा आस्वाद घेताना त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. दरम्यान आता हा पुढचा चेंडू अथर्व थोडीशी स्क्वेअर मारा करतायत, त्याचा पुरेपूर फायदा मात्र इथे घेतलाय तो फलंदाजांनी आणि नुकताच इथे एक धाव आली. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते फलकावर. ते आतापर्यंत जे चेंडू संपले गेलेत 4 चेंडूचा खेळ संपताना 12 धावा. तसंच या स्पर्धेकरता आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शूज आलेत, तसंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील शूज आलेत ते कल्पेशजी मोकाशी सरांकडून. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा ठरेल त्यासाठी बॅट आलेली ती आयुध फॅशन कैलास पष्टे सरांकडून. तसंच रिअली अकॅडमीकडे विशाल ठाकरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यातला जे फायनलचा डे आहे त्यामध्ये गिफ्ट हॅम्पर अशी जी बक्षीस दिलेत, तर नक्कीच त्यांचं देखील मनापासून इथे कौतुक आणि गोड धन्यवाद. तर आपण पुन्हा एकदा मैदानात जातोय. आतापर्यंत 4 चेंडू संपले गेलेत. अथर्व यांच्या षटकातील 5वा चेंडू
आणि या चेंडूवर देखील अटॅक होतोय. नक्कीच अटॅकला सुरुवात तर झाली आहे आणि हा चेंडू अगदी पाठवलं जाते सीमे पलीकडे. षटकार 6. बघा जे जीवदान दिलं त्या जीवदानाचा लाभ मात्र ग्रेट फलंदाज आणि नुकताच आणखी एक षटकार आला. बॉल पटवा तिकडे कंपनी झालेला बॉल आपण सहकार्य द्या. तर सामन्यातला दुसरा षटकार आला. या षटकातून 2 मोठे षटकार ठोकलेत ते नंदन पाटील जो कोंडले गावचा ब्रँड म्हटलं तर अतिशय जबरदस्त विस्फोटक फलंदाज डावखुऱ्याचा. आणि संघाची धावसंख्या या षटकाने पोहोचलेली ती धावफलकावर 18 धावा. अथर्व मात्र थोडीशी नक्कीच या षटकातील अंतिम चेंडू हाताळण्याकरता अगदी चांगली ही फटकेबाजी आपण बघतोय. या फलंदाज कशा प्रकारे थांबवायचं हा इथे प्रश्न निर्माण झालाय तो अथर्व पाटील यांच्या समोर. तर आज खरं तर प्रेक्षकांना अगदी मनत मुराग असा आनंद मिळतो या खेळाचा. आणि प्रेक्षकांना हे जवळ असतं फटकेबाजी चौकार षटकाराचा पाऊस त्यांना बाकी मतलब नसतो की कोणी हरो कोणी जिंको. आम्हाला फक्त आनंद मिळवायचा आहे क्रिकेटचा आणि तोच आनंद इथे मात्र मिळतोय तो या स्पर्धेद्वारे. तर या षटकातला अंतिम चेंडू अथर्व मात्र नक्कीच थोडस लक्ष विचलित त्यांचं झालंय. त्यांना चांगला चेंडू हाताळावा लागेल. अंतिम चेंडू जो हाताळायचा आहे तो योग्य दिशेने हाताळावा लागेल. नंतर फलंदाज निश्चितच मोठे फटके आपण सध्या पाहतोय त्यांना मारताना. अंतिम चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटला जात आहे. यावेळेस चेंडू अगदी चांगल्यापैकी फटकवलं गेलं. एक सेकंडच्या बाजूला आणखी एक दर्जेदार फटका आला तो सरळ सीमारेषा पार होताना चौकार. अशा प्रकारे थोडंसं खर्चीलं षटक संपलं गेलं की ज्या पावरप्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा खेळल्या गेल्यात किंवा 22 धावांची मोठं षटक आलं ते संघाला. आणि त्यामुळे चांगली दणदणीत सुरुवात झाली ती संघाकडून प्रथम बॅटिंग करताना. धन्यवाद. बघा तो मगाचा झेल किती संघाला मारक ठरलाय आणि खरोखरच तिथून मात्र अगदी चांगला पुन्हा पाहिला असेल. पहिल्या षटकामध्ये अगदी धुवाधार फटकेबाजी केली ती या फलंदाजाने. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये हे जीवदान किंवा जे झेल किती महत्वाचे असतात ते आपण पाहू शकतो. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारच्या काही विशेष खेळ आपल्याला आठवत असतील. अगदी रोहित शर्मा ज्यांचा देखील झेल सोडल्यानंतर त्यांनी विश्व रेकॉर्ड बनवला तो या खेळीने. तशा प्रकारची आपण इथे कामगिरी इथे सुद्धा आपण पाहतोय की नुकतेच 0वर झेल सोडल्यानंतर तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या त्या या षटकामधून आणि षटक संपलं गेलं. त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात रोहित पाटील जे सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2 सुरुवात होतीये. तर सामना करतील ते मयूर. षटकातील पहिला चेंडू या स्पर्धेकरता अगदी खूप महत्वाचं सगळं अनेक पॅकर्स यांनी दिलंय संघ मालकांनी. कारण तब्बल या स्पर्धेमध्ये आपल्याला 15 संघ पाहायला मिळाले या पहिल्या 3 दिवसामध्ये. दरम्यातला हा पुढचा चेंडू सुरुवात होता पहिला चेंडू असेल. यावर शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर अगदी चांगला वेगळा फटकवलं होतं. दिशोतक्षक चेंडू खाली अगदी चुकी होणारे चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. इथे पहिली विकेट ब्रेक थ्रू पहिला मिळून दिला संघाला तो रोहित पाटील यांनी. एक चांगला झेल तिथे मात्र घेतला गेलाय आणि फलंदाज बाद झालेत ते मयूर. 1-22 सुरुवात तर नक्की चांगली झाली. ते त्याला कुठेतरी नक्कीच रोखण्याचा प्रयत्न या चेंडूवर झाला आणि सुरेख झेल घेऊन पहिला फलंदाज माघारी परतोय. नवीन फलंदाज विशाल. या स्पर्धेत आपण पाहिलं असतील केव्हीआरच ब्लास्टर विहान स्ट्रायकर मनोज वलटे वैभवजी जोगमार्गे आणि कुलदीप पाटील यांचा संघ. तसंच शिव के धुरंधर केतनजी पाटील त्याचबरोबर ओकेटी टायगर संजयजी पाटील पंकजी पष्टे आणि निलेश पाटील यांचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला. त्याचबरोबर कुणबी 11 राहुलजी पाटील किरोली. त्यानंतर साई ऑटोमोबाईल्स दर्शन मोकाशी तेजस ठाकरे दिनेश सोनावणे आणि जयेश भोईर यांचा देखील हा संघ आपण स्पर्धेत पाहिला. त्याचबरोबर देवांश 11 भूपेशजी पाटील आणि त्यानंतर या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर. याचा अगदी चांगला फटका अगदी कव्हर ड्राईव्ह झाला. लालजबाब पाहायला भेटतो. ते दिशोतक्षक जरूर चेंडू लाडवत आहेत आणि तो परत सहज एक सिंगल वेदांच्या चांगला चेंडू त्यांनी थांबवला गेला आणि फेक चांगली नव्हती त्यामुळे दुसरी देखील धाव इथे घेतली गेली. या धावा खूप महत्वाच्या असतील सामन्यामधून कारण प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. मगाचा सामना आपण पाहिला असेल अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. त्यामुळे प्रत्येक सामन्यातली ही रंगत आपण पाहतोय. या स्पर्धेची रंगत पाहतोय. अतिशय देखणं आयोजन कुणबी क्रिकेट लीगचं आपण पाहिलं असेल.
मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि सातत्याने ही चौथ्या पर्वात ही स्पर्धा आपण जे पाहतोय ती वाडा तालुका आणि विक्रमगड तालुका यांच्या संयुक्त विद्यमानातली ही स्पर्धा त्यांच्या सहभागाची स्पर्धा आणि पुढच्या चेंडूवर हलक्याचं पुश केलं गेला त्यावर एक धाव जरूर येते विशाल यांच्या बॅटमधून एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 25 वर 25. तर यानंतर या स्पर्धेत आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक सुरेंद्र काटोळे सरांचा देखील संघ सहभागी झाला त्याचबरोबर डीएम एंटरप्राइजेस दीपेन मोकाशी आलमान तसंच आपण या स्पर्धेकरता आणखी बंडू स्मृती SB11 हेमंत रिकामे कुंदन गवाळे निखिल घागस आणि रणजित जोगमार्गे या संघाचे पॅकर्स त्यांचा देखील एक स्पर्धेतला संघ आपण पाहिला त्याचसोबत श्री बालाजी चॅम्पियन अर्थातच गणेश पाटील संदीपजी इसामे संदीपजी ध्रोणे त्याचबरोबर मंदार जाधव जे महाकाल फायटर संघाचे संघ मालक आणि निखिल पष्टे हे संघ मालक आहेत या संघाचे तसंच अबीर 11 आरपी लायन विपुल पाटील सरांचा हा संघ या स्पर्धेत सहभागी झाला तसंच आपण पाहतो की आता नवीन या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज रोहित पुन्हा सज्जालेत डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोर असेल चांगली खेळ आपण आतापर्यंत पाहतोय पण तो सामना करतील ते यावेळेस नंदन पाटील अगदी टेक्निकली खेळत आहेत बघा चेंडू बघितला थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर थोडंसं बॅकफुटला गेला चेंडू पंच केला गेला आणि त्यावर सहज त्याने 2 धावा घेताना आपण पाहतोय नुकत्याच या 2 धावांची वाढ झाली संघाच्या धावसंख्येमध्ये त्याचमुळे धावसंख्या 2 पुढे सरकली ती एक बाद 27 वर 27. तसंच या स्पर्धेकरता आपण पाहतोय होम स्ट्रायकर हार्दिक पावडे त्याचबरोबर अमित बोडके आणि प्रल्हाद भोईर यांचा संघ देखील या स्पर्धेत सहभागी झाला तसंच शिवतेज वॉरियर्स अभिषेक जी जाधव सरांचा औदे यांचा देखील स्पर्धेत आपण सहभाग संघाचा पाहिला तसंच SS फायटर सचिन देसले आणि सुमित धोने यांचा देखील या स्पर्धेतला हा संघ आपण पाहिला नुकताच खेळताना या स्पर्धेतून आणि पुढच्या चेंडू स्विच हिटचा फटका इथे मात्र चेंडू थांबणार नाही तर निघून चाललाय तो सीमे रेषेच्या बाजूने आणि पंचांचा हा इशारा इथे येतोय तो षटकाराचा उत्तुंग षटकार बघा इथे मात्र अगदी स्विच हिटचा फटका लगी तो आबादी नाही तो बरबादी असं क्रिकेटमध्ये म्हटलं होतं आणि त्यामध्ये आबादी आबाद षटकाराला त्यामुळे संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली ती धाव फलकावर आणि आतापर्यंत एक गडी बाद होताना अतिशय धुवाधार फलंदाजी नंदन पाटील मी अशी उल्लेख केला होता की प्रत्येक आजचा जर सामना पाहिला तर कुठला खेळाडू चमकलाय आणि त्यामुळे धावसंख्या मोठी होत राहिली इथे देखील तेच घडत असताना नंदनने जे जीवदान दिलं गेलं त्या जीवदानाचा पुरेपूर लाभ उठवताना आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटवर आल्यात 2 चौकार सुद्धा आल्यात आणि संघाची धावसंख्या धाव पोहोचते फलकावर ती मात्र 33 दुसऱ्या षटकात 33 धावा षटकातील पुढचा चेंडू इथे अगदी डिफेन्सिव्ह बघा हे माइंड गेम पाहायला पाहिजे अगदी सामंजस्य संयम का असतो क्रिकेटमध्ये संयमाला महत्व असतं कारण एक फटका मारल्यानंतर पुढच्या चेंडू त्यांनी संयमाने बघितलं की आपल्याला हा चेंडू खेळणं गरजेचं आहे एका धावेने त्यांनी संतुष्ट झालेत आणि षटकाचा देखील खेळ संपला म्हणजे डिपेंडिंग हा खेळ पाहायला मिळतो सामंजस्याने कारण आपल्याकडे स्ट्राईक ठेवायची आहे हेतूने अंतिम चेंडूवर एक धाव घेऊन संघाला पुढे नेलं ते धाव फलकावर 34 या अंकावर आणि षटक क्रमांक 2 ची सांगता एक गडी बाद 34 धावा अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे सामन्यातला चला घाई करा स्पीड झाला पाहिजे आपल्याला गेम अजून पुढे बरेच चांगलं क्रिकेट खेळायचं आपल्याला विशेषतः सर्वांचं लक्ष लागले ते अंतिम सामन्याकडे की मेगा फायनल सामना किती षटकांचा होईल कोणता संघ फायनलचा खेळेल याकडे सर्वांची उत्सुकता लागलेली तर मगाशी जो झेल सोडला होता ती विकेट आता इथे घेतील का गोलंदाज अर्थातच योगेश पाटील कारण ती विकेटने खरोखरच सामन्याचं पुढचं चित्र मोहरा बदलून टाकला तिथे जर विकेट आली असती तर कदाचित चित्र वेगळं पाहिलं परंतु याच फलंदाजी अगदी धुवाधार फलंदाजी करताना चांगला अगदी चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलंय 2 षटका समाप्तीनंतर एक बाद 34 धावावर एक अतिशय चांगली इनिंग साकारतायत ते नंदन पाटील आणि पुन्हा एकदा सामना करतील या नवीन षटकातील पहिल्या चेंडूचा तर योगेश बुगे एक जुने जाणते खेळाडू आहेत किरिली गावचे पहिला चेंडूवर देखील त्यांनी मात्र सुरुवात जी केली त्याचं स्वागत जे होते ते उत्तुंग मोठ्या फटक्याने आणि चेंडू गेले तर सरळ सीमे पलीकडे चौथा षटकार पाहायला मिळतो बॅट मधून नंदनची बॅट अगदी खरोखरच आता बोलू लागले चमकू लागले मैदानातून कारण धुवाधार फलंदाजी ही त्यांची या खेळाची वैशिष्ट्य राहिलं आहे आणि नुकतंच आपण पाहिलं असं की या सामन्यातला त्यांचा चौथा षटकाराला या अगोदर 2 चौकार देखील ठोकले होते आणि संघाची संख्या बघता बघता पोहोचलेली फलकावरती 40च्या घरामध्ये 40 रन एक बाद 40 धावा ज्या धाव फलकावर नोंदवले गेल्यात आमच्या स्कोअर देखील आपण मनोज ठाकरे सर पाहतोय गांधऱ्यावरून त्यांनी खास इथे स्पर्धेतून चांगल्यापैकी इथे लेखणी केली आहे आणि पुढच्या चेंडूला अगदी हळूवारपणे पुश केला गेला तिथे फलंदाजांना माहिती आहे की आता चेंडू अडवला होता तोपर्यंत एकच धाव घेते आणि एक धाव घेत असताना धाव संख्या पोहोचली ती 41 वर 41 तर विशाल एक 40 खेळाडू चांगल्या साथ देत आहेत संघासाठी एक युवा खेळाडू एक जुना खेळाडू असं एक कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय
तर यंदाच्या या जर सीझनचा विचार केला आपण तर अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे स्पर्धेमध्ये. मग ती गोलंदाजी असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल किंवा बॅटिंग असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी आणि म्हणूनच वर्ल्ड इज गोल्ड पडतो नवं ते हवं असं म्हटलं जातं. आणि त्याप्रमाणे नक्कीच नवीन खेळाडू देखील अतिशय चांगला आपला खेळ दाखवताना आपण पाहिलं स्पर्धेमधून. षटकातील तिसरा चेंडू इथे मात्र स्विंग आणि बेस टप्पापर्यंत चेंडू थोडंसं बाहेर निघाला होता ऑफस्टमच्या बाजूला आणि सरळ गेल्या मागे डॉट स्वरूपात. तर चांगल्यापैकी ते चेंडूला आता बळ दिलं होतं. योगेश देखील एक दूरत गोलंदाज आहेत आणि आपल्या पट्टीतला एक चांगला चेंडू हाताळलाय. सुरुवातीला षटकानंतर त्यांनी स्वतःला सावरलंय आणि एक चांगली गोलंदाजी करू लागले ते या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू संपलेत षटकातले. धावसंख्या स्थापित राहिलेत फलकावर ती 41. एक मात्र फलंदाज मयूर शून्यावर बाद झाले. त्यानंतर मात्र ही जोडी आता मैदानात पुढे संघाला नेती आहे. आणि इथे काय घडलंय तर फलंदाज त्रिपाच येते बघा. मी उल्लेख करत होतो की अनुभवी संपन्न गोलंदाज आहे आणि पुढच्या चेंडूत त्यांनी आपलं काम मात्र तमाम केलंय. एका चांगल्या फलंदाजाला त्रिपाचित करून दुसरी सफलता मिळवून दिली संघाला. तर 2 बाद 41. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात जायचंय. आज मात्र या स्पर्धेचा समारोप होईल कारण आज 26 जानेवारीचा दिवस बरोबर अगदी ही स्पर्धा जी 23 तारखेला सुरुवात झाली आणि सातत्याने मात्र 4 दिवस या क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहिला. तर अनेकांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लावलं. जसं आर्थिक स्वरूपात असेल तसंच आपण या स्पर्धेकरता ज्यांची नावं आम्ही घेतली नसतील त्यांचा देखील आम्ही इथे उल्लेख करतोय. त्यांना देखील खूप धन्यवाद असतील या स्पर्धेच्या माध्यमातून ते आमच्या मनी क्रिकेट क्लबच्या वतीने. परंतु दरम्यान 4 चेंडू संपले गेले षटकातले. योगेश यांची एक चांगली गोलंदाजी करत असताना विकेट आली ती षटकात 4थ्या चेंडूवर आणि सगळ्याचा दुसरा गडी बाद झालाय. 2 बाद 41. तर अजूनही 2 चेंडू टाकायचे. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. आणखी एक चांगला धुरंधर फलंदाज मैदानात असलेला साईनाथ पष्टे ज्यांनी सुरुवातीच्या पहिल्याच सामन्यात आपण पाहिलं असेल पहिल्याच दिवशी अतिशय जबरदस्त धुवाधार फटकेबाजी करताना मोठे मोठे षटकार ठोकले होते. ती त्यांची क्षमता आपण आता बघूयात या सामन्यात होईल का. मात्र पुढचा चेंडू टप्पापर्यंत चेंडू बराचसा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आणि योगेशांचा हा पवित्र चाललाय की जास्तीत जास्त चेंडू आपण ऑब्स्टिकलला ठेवावे आणि आतापर्यंत त्यांना यश आलं या चेंडू टाकताना. एक चांगली गोलंदाजी करत असताना सलगचे मात्र 4 चेंडू डॉट म्हणजे चांगल्यापैकी हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवर षटकानंतर सिद्ध केलं आपल्याला की आमच्याकडे देखील चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. अंतिम चेंडू या षटकातून आता शेवटचा चेंडू नाईस बॉलिंग. जे धाबा वाढत होत्या कुठे त्यांना लगाम लावलाय त्यांना थोडेसे ब्रेक लावला गेलेत. इथे मात्र फटका फासला. चेंडू थोडं हवेत. तिथे शतक जवळपास कुणी याचा फायदा फलंदाज घेतील का. एक धाव जरूर घेतली गेली. दुसरी धावाचा इथे प्रयत्न होता आणि महत्वाची इथे बॅटर आपण पाहतोय. काय घडलं ते पंच सांगतीलच. चेक केलं जाईल. बघा थोडीशी घाई तर झाली होय कारण स्ट्राईक वर यायचं मनसुबा ठेवला होता तो नंदन पाटील यांनी कारण इथे अंतिम चेंडू होता या षटकातला आणि अशा परिस्थितीत चेक केलं जात आहे. अतिशय रोमांचकता आपण पाहतोय सामन्यातली. तर क्रिकेटच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आत्मसात करणं गरजेचं असतं. जसजसं आपल्याला अनुभव मिळतो त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी आत्मसात करत असतो आणि ती नवीन खेळाडूंनी नक्कीच शिकलं पाहिजे. कारण आपण पाहिलं असेल तर तालुक्यात अनेक होणार खेळाडू आहेत आणि संपूर्ण तालुक्याचा विचार केला तर अगदी सर्वोत्तम खेळाडूंना आज या स्पर्धेत घेतलं गेलं. त्यांची निवडणी लागली आणि गेल्या 4 दिवसात हा क्रिकेटचा आपण रणसंग्राम पाहिला. नॉट आउट तर फलंदाज नॉट आउट राहुल अहिरे तिसरे पंच यांनी नंतर निर्णय हा दिलाय. निश्चित पंचांची भूमिका देखील खूप मोठी राहिली. 2 धावा तर झाल्या होत्या. तर तेवढंच आम्ही ते कौतुक आमच्या सावली क्रिएशनचं देखील करतोय कारण त्यांनी देखील आपण या 4 दिवसात चांगलं थेट प्रक्षेपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. तर इथे षटक संपला गेला. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्थापित अजूनही राहिली. ती धावफलकावर 43 धावा 43. शेवटचं षटक जर घाई करा. प्रत्येक षटकासाठी वेळ नका देऊ. सर्वांना विनंती आपण जे सहकार्य गेले 3 दिवस दिलं आणि आता देखील आपल्याला सहकार्य द्या. सर्वच खेळाडूंचं हे गुण आम्ही करतोय की आपला सहभाग आणि सर्व आमच्या प्रेक्षकांच्या साथ ज्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. तर आता मात्र पुढच्या फेरीत आपण 3 संघ जे पाहत होतो ते 3 संघामध्ये ज्याची सर्वात रन रेट सगळ्यात चांगला असेल त्या संघाला अगदी थेट फायनल मध्ये प्रवेश मिळेल आणि दुसऱ्या 2 संघांमध्ये मात्र अगदी सेमीफायनलचा एकमेव सामना होईल.
त्यामुळे दोन पुढचे सामने अजून महत्त्वाचे असणार आहेत, लक्षात घ्या प्रेक्षक वर्गाला मी सांगू इच्छितो. तर हा तिसरा सामना सध्या आपण पाहतोय, कारण 3 सुपर 6 ची लढती चालल्या होत्या, त्यातील 2 सामने संपल्यानंतर हा तिसरा सामना आपण सध्या पाहतोय आणि त्यातून मात्र एक विजेता संघ ठरेल पुढे. तर दयेश डाकुरेडा हाताचा हा गोलंदाज आपण त्यांनी देखील प्रभावित केले स्पर्धेमध्ये. शेवटचं षटक नेहमीच त्यांनी हाताळलं आणि चांगली गोलंदाजी करत असताना अनेक वेळा संघाला चांगली त्यांनी गोलंदाजी करून दाखवली. तर तेच गोलंदाज आपण आपल्या बॉलिंग मार्कवर असतील नवीन सामन्यातून. धावसंख्या 43. पहिला चेंडू पंचांकडे जोरदार अपील आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरताना महत्वाची विकेट. नंदन पाटील बॅक टू द पेव्हिलियन. बडी मछली जाल में फंस गई. अतिशय चांगला चेंडू हाताळता टप्प्यापर्यंत चेंडू थोडंसं खाली राहिला आणि स्टेट अगदी स्टंपच्या समोर जात होता, पण तो पाय आदळला आणि पंचांकडे जे दात मागितले ते पंचांनी दात उचलून घेताना फलंदाज आपल्याकडे रिव्ह्यू फक्त वाईड आणि नो बॉल साठीच आहेत. तर पंचांचा नक्कीच खेळाडू ती दाखवली आणि ते फलंदाज मात्र आपलं मैदान सोडतात, पण ते खूप त्याच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय चांगला खेळ त्यांनी केला तो नंदन पाटील. आपल्या संघासाठी एक अतिशय जबरदस्त बेहतरीन पारी खेळी, जी त्यांना मात्र जीवनाचा पुरेपूर लाभ उठवला आणि संघाला एक मोठ्या स्थितीत नेलं, चांगल्या स्थितीत नेलं. ते संघाकरता धावा जोडल्यात. हा तिसरा मात्र गडी बाद होताना आपण पाहतोय. 3-43. तर दयेश यांनी अखेर मात्र ही कोंडी फोडली, एक महत्वाच्या विकेटला त्यांनी मिळवली. तर संघासाठी 38 धावांचं मोठं योगदान देऊन गेलेत नंदन पाटील. आपल्या या खेळीमध्ये त्यांनी 4 षटकार ठोकले आणि 2 चौकार ठोकताना आतषबाजी केली. तर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, तो या अंतिम षटकातला. तर नवीन फलंदाज ऋषी डावखुऱ्याचा फलंदाज एक डावखुरा बाद झाल्यानंतर दुसरा डावखुरा पाठवला. त्या आता पुढच्या चेंडूवर वन बाउस चेंडू निघून झाला, तो सीमा पार चौकार. थोडीशी बदल शतकशाने चपळाई दाखवायला पाहिजे होती, कारण चेंडूपर्यंत जर गेले असते कदाचित तर थांबवता आला असता, परंतु थोडं उशिराने त्यांनी धावण्याचा प्रयत्न केला आणि खेर चेंडू वन बाउस सीमा रेषा पार करून गेला चौकार. तर 4 धावांनी सुरुवात येथे करतात ऋषी. संघाची धावसंख्या या चौकाराबरोबर पोहोचते ती 47 वर 47. शेवटच्या अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. दयेश मात्र अगदी मेहनत करतायत आपल्या सामन्यातून या गोलंदाजीमध्ये. त्यांना 7 लाभली गरजेचं आहे, कारण स्वतःची स्थिती जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरक चालली आहे आणि एक मोठा धावसंख्येच्या दृष्टीने मात्र हा विचार होतोय दोन्ही फलंदाजांचा. आणि पुढचा चेंडूवर देखील हल्ला बोलला, आत्मविश्वास होता, परंतु यावेळी फटकण्याच्या प्रयत्नात चेंडू अगदी जिथे क्षेत्ररक्षकांकडून कशी चुकी झाली त्याच क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद केला गेला. ते पुढच्या चेंडूवर धावसंख्या 47. थँक्यू. तर ऋषी बाद झालेत, परंतु त्यांची आता जागा आहेत नवीन फलंदाज मैदानात येताना. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात 2 चेंडूवर 2 महत्वाचे विकेट आलेत. तर साई पष्टे यांच्या प्रत्येक षटकाराकरता रोख पारितोषिक तर जितू पवार सरांचं देखील इथे आगमन आहे. जीवी स्पोर्टचे सर्वे ज्यांचं इथे आगमन झालंय, हार्दिक हार्दिक सुस्वागत, वेलकम. तर लगातार एक चांगली आपण गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजीमध्ये अगदी दयेश यांनी आपला परफॉर्म दाखवला आहे आणि पुढचा चेंडू थोडासा जमिनीवर मारला फटका. इथे मात्र अगदी रोशन की ज्यावर एक सिंगल त्यात आली. नंतर नक्कीच या अंतिम षटकामध्ये ज्या अपेक्षा होत्या संघाला की मोठे धावसंख्या पुढे जाईल, मोठे मोठे षटकार चौकार येतील, त्याचं नक्की थोडीशी निराशा झाली, कारण नंदन बाजारापासून अगदी पूर्णपणे पाहतोय सामना बदलला गेला आणि या षटकात अगदी थोडंसं वर्चस्व गाजवतात. तर दयेश आपल्या संघाकडून एक चांगली गोली करताना आतापर्यंत 5 चेंडू चौले गेलेत. त्यानंतर साई पष्टे यांच्या प्रत्येक षटकारासाठी सदानंद बागुल यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केले जात आहे. साई पष्टे यांना प्रत्येक षटकारासाठी सदानंद बागुल यांच्याकडनं सदाशिव बागुल यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक.
येस ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. तर हा शेवटचा चेंडू होता मात्र या सामन्यातला किंवा इनिंग मधला आणि अशा प्रकारे इनिंग संपली गेली कारण 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर बरोबर लागली ते 49 म्हणजे 50 धावांचं टार्गेट असेल विजयाकरता. येणारे इथे आपण पाहतो की 4 षटक आहेत 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये करायचे त्या 50 बरोबर धावा हे जवळपास 12.50 ची गती राखायची आहे प्रत्येक षटकामागे. चला आपण स्पीडअप केला पाहिजे गेम लगेचच फिल्डिंग सजून घ्या. तर बघा मगाचे जर 3 सामन्याचा आपण उल्लेख पाहिला तर आमचे स्कोरर इथे सांगतायत की त्यांचा 50च्या आसपास धावसंख्या बऱ्याच वेळा गेली. अगदी जो आधीचा सामना होता त्यात 50 धावा झाल्या होत्या त्या अगोदरच्या सामन्यात 48 धावा झाल्या होत्या आणि आता 49 धावा झाल्यानंतर 50 धावांचं टार्गेट दिलं गेलं आहे ते प्रतिस्पर्धी संघाला. म्हणजे नक्कीच फायटिंग मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तर अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहिली असेल. गेले 4 दिवस या स्पर्धेचं समालोचन करण्याची आम्हाला देखील संधी मिळाली त्याबद्दल नक्कीच आम्ही आयोजकांचं देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करू. संकेत असतील अद्वर शेलार असतील आणि त्या अगोदर आपण पाहिलं असेल तर धीरज काटोळे कुणाल मोकाशी या सर्वांना आम्हाला इथे सामावून घेतले स्पर्धेतून मॉर्निंग क्रिकेट क्लबने आणि खरोखरच आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या सर्वच आमच्या या आयोजकांचं. चला बॅट्समन पाठवा. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. अगदी या स्पर्धेसाठी जर बघायला गेले तर प्लेअर ऑफ द डे आकर्षक कूलर प्रत्येक दिवशी एक प्लेअर ऑफ द डे आपण निवडला गेलाय आणि त्यासाठी एक आकर्षक भेटवस्तू कूलर स्वरूपामध्ये होती. चाय पिलाचे मालक सर्व सुशांत ठाकरे निखिल ठाकरे यांच्याकडनं तदनंतर सन्माननीय श्री समर्थ कॅटरचे सर्व ओमकारजी ठाकरे यांचं इथे शुभ आगमन झालंय. प्लीज वेलकम सुस्वागतम. अगदी आपण मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अगदी या स्पर्धेसाठी आपण पाहिले असेल उत्कृष्ट गोलंदाज यासाठी देखील एक आकर्षक भेटवस्तू असेल शूज स्वरूपामध्ये जे आपल्याला लाभले कल्पेशजी मोकाशी यांच्याकडनं. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील एक आकर्षक भेटवस्तू असेल शूज स्वरूपामध्ये ते देखील आपल्याला सन्माननीय कल्पेशजी मोकाशी फेमस बिर्याणी या ब्रँडचे मालक सर्व कल्पेशजी मोकाशी यांच्याकडनं आपल्याला लाभले धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट फलंदासाठी एक आपल्याला बॅट लाभली आहे आयुध फॅशन तसेच कैलाश पष्टी यांच्याकडनं. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी देखील डबल ए स्पोर्ट्सचे सर्व जफरभाई पटेल यांच्याकडनं देखील एक डबल ए स्पोर्ट्स बॅट देखील आपल्याला लाभली आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच अगदी मॅन ऑफ द मॅच आपण श्री समर्थ कॅटरर्स अलमान यांच्याकडनं आपण पाहू शकाल. ओमकारजी ठाकरे शुभमजी ठाकरे यांच्याकडनं विशेष गिफ्ट हॅम्पर तसेच रिअल अकॅडमी यांच्याकडनं देखील एक विशेष गिफ्ट हॅम्पर आपण पाहू शकाल. सन्माननीय विशालजी ठाकरे. असं मॅच ऑन करायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. स्ट्राईक एंडवर मनीष वलटे सज्ज. मयूर गुतारने त्याच्या यावेळेस अगदी पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला असता एक आउटसाइड ऑफ पिचिंग आउटसाइड ऑफ झालाय आणि इम्पॅक्ट देखील आउटसाइड ऑफ. पायावर चेंडू आदळल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारे धाव घेतली गेली नाही. फाईन लेग रिजनला टार्गेट करण्याचा पहिल्या चेंडूवर प्रयत्न होता मनसुबा होता तो मात्र अगदी निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची समाप्ती झाली आहे. पुनश्च एकदा षटक क्रमांक 1 पुढील चेंडू दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेस झेलला संधी रोशन याच्याकडनं जागी अगदी झेल सोडला गेलाय कोणाचा तर मनीष वलटेचा ज्याचा कुणबी क्रिकेट लीग कुणबी प्रीमियर लीग च्या इतिहासामध्ये सर्वात जलद अर्धशतक ज्याच्या नावावर आहे तो मनीष वलटे याला जीवदान मिळतंय. त्यानंतर अगदी 4 दिवस ही स्पर्धा भरवली गेली. 4 दिवस दुपारचं भोजन व्यवस्था आपल्याला लाभली आहे. ते सन्माननीय संदीपजी दुपारे साहेब आभार व्यक्त करतोय. कुणबी क्रिकेट लीग विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग. चला पुढील चेंडूसाठी मला लगेच सज्ज राहायचंय. नो मीटिंग्स. यावेळेस झेल सुटतोय शुभम पाटील
मॅन फ्रॉम वसुरी, गुड्डू 11 वसुरीचा हा एक स्फोटक फलंदाज. याला मात्र अगदी या स्पर्धेमध्ये हवा तसा सूर गवसता आला नाहीये, सूर मिळालेला नाहीये. त्याला जीवनदान मिळतंय. या जीवनदानाने मात्र अगदी त्याला फॉर्म परत येईल का या स्पर्धेमध्ये? मोठी इनिंग त्याच्या मार्फत बघायला मिळेल का? एक झेल नक्कीच होता आणि तो झेल मात्र कन्वर्ट करता आला नाहीये. या षटकामध्ये एकंदरीत दुसरा झेल सुटतोय. बी फास्ट. लगेच आपण पुढील चेंडूसाठी मात्र सज्ज राहायचंय. अतिरिक्त वेळ जवळला जातोय. या षटकामध्ये जर बघायला गेलं तर मयूर गुतारने पुन्हा एकदा सज्ज असताना मनीष वलटे. यावेळेस मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू आता मात्र थांबणार नाहीये. सुपर फास्ट आउटफील्ड, सीमा रेषा पार, चौकार 4. मनीष वलटे याच्या बॅट मधून येतो एक दमदार दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे. मच्छी एकदा जाऊयात सामन्याच्या दिशेने. गोलंदाजी मार्गावर मयूर सज्ज असताना मनीष वलटे याच्या विपक्षामध्ये मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. यावेळेस मात्र अगदी नो वाईट साठी मात्र एकंदरीत पंच चर्चा करतील. टप्पा बघितला जाईल. पंच नक्कीच आमच्याकडे वळतायत. वाईडचा इशारा येतोय. अव्वांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. पुनश्च एकदा मनीष वलटे सज्ज असेल. त्याच्या विपक्षामध्ये मयूर. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. मोठा फटका बघायला मिळेल का? झेलला संधी. आता मात्र होणार नाहीये चुकी. झेल पकडला गेलाय. एक महत्वाचा झेल. इन्फॉर्म बॅटर मनीष वलटे बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेने. आता मात्र कुणबी 11च्या पवेलियन मध्ये एक भयान शांतता बघायला मिळते. कारण बडी मछली जाल में षटक क्रमांक 1 प्रगती पथावर असताना पहिल्या षटकात महत्वाचे विकेट. जरूर एक मोठा फटका चौकार स्वरूपामध्ये 4 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. त्यानंतर मात्र मोठा फटका कन्वर्ट करता आला नाहीये. प्रेशर जरूर आलं असेल. दडपण आलेले मोठे धावसंख्येचा पाठलाग करीत असताना अगदी विकेटचं पतन झालंय. गोलंदाज याच्याकडनं मात्र अगदी मयूर काबिले तारीफ. काय बॉल हाताळला गेला होता. अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेगाने उसळी घेणारा चेंडू होता. त्याला मात्र उल करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एज घेऊन चेंडू मात्र अगदी जागेवर उंची गाठली गेली. यष्टीरक्षकाकडनं कुठल्याही प्रकारे चुकी झाली नाहीये. विकेट क्रमांक 1 पहिल्या विकेटचं पतन बडी मछली जाल में. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. कर्णधार रोहित पाटील इन ऍक्शन. मॅन फ्रॉम खरिवली. खरिवली गावचा हा सुपरस्टार इन ऍक्शन. आता मात्र प्रमोट केले जाते 1 डाऊन साठी कुणबी 11 संघाकडनं खेळताना. कुणबी 11 राहुल पाटील मॅन फ्रॉम किरवली यांच्या संघ मालकीचा संघ कुणबी 11. त्यांच्या विपक्षामध्ये श्री बालाजी ग्रुप. तो बालाजी ग्रुप पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेस झेलला संधी की चेंडू निघून जाईल. दॅट्स अ क्रॅकिंग आउट ऑफ पार्क. सीमा रेषा पार्क. षटकार 6. रोहित पाटील याच्या बॅट मधून येतो एक आकाशी अगदी गगन भरारी घेणारा उत्तुंग षटकार 6. एकंदरीत जर बघायला गेलं तर 50 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं होतं. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र पहिल्या षटकात त्यानंतर जो षटकार लगावला गेलाय रोहित पाटील मॅन फ्रॉम खरिवली यांच्यासाठी सदाशिव बागुल सर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर केले गेलंय. अगदी सुरेख फटका सजवला गेला होता आणि या षटकाराने मात्र रन रेट मध्ये कव्हर बघायला मिळालंय. बी फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. धाव संख्या 13 ऑन बोर्ड 13. पंच त्यांना ताकीद द्यायची अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. अतिरिक्त वेळ दवडला जातोय. प्रति षटक 12.50 ची सरासरी गरजेची असताना मात्र जर बघायला गेले तर पहिल्या षटकात धाव संख्या 13 ऑन बोर्ड 13.
तर गोलंदाज नंदन पाटील याच्या विकेट साठी देखील सन्माननीय सदाशिवजी बागुल सर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर केले जात आहे. शुभम पाटील अगदी हलक्या हाताने मात्र चेंडूला प्लेसमेंट केली गेली आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फक्त चेंडूला दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षकाकडे झाली आहे चुकी मात्र तेवढं चांगलं कव्हर अप बघायला मिळालं. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. शुभम वॉट बॅटिंग. आता मात्र मोठ्या फटक्यांवर आवर घालताना एक कलात्मक फटका अगदी प्लेसमेंट केलं गेलं. चेंडूला सन्मान दिला गेला आणि त्यावर देखील 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 15 ऑन बोर्ड 15. That's a high and handsome huge out of park. सीमा रेषा पार दमदार दर्जेदार. शुभम पाटील ब्रँडेड षटकार 6. शुभम पाटील याच्या बॅट मधनं मात्र आता गगन भरारी घेतली जाते. अगदी रॉकेट लॉन्चर प्रमाणे चेंडूला पाठवून दिलंय. सीमा रेषा पार. अगदी सदाशिवजी बागुल सर यांच्याकडनं अगदी 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं गेलं होतं प्रत्येक षटकारासाठी. त्यानंतर शुभम पाटील याच्याकडनं मोठा फटका सजवला गेलाय. आणि विकेट साठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाजाला देखील एक नामी संधी असेल. तर शुभम पाटील याच्या बॅट मधून उत्तुंग गगन भरारी घेणारा एक षटकार बघायला मिळालाय. या फटकाराने त्याचा कमबॅक होईल का? सूर सापडलाय का? कारण हा तर फटका दर्जेदार होता. कमबॅक झालाय. एवढंच मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. रोशन बागुल चेंडू पर्यंत पोहोचेल. 1 धाव पूर्ण. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी केली गेली आहे. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. धावसंख्या 22 ऑन बोर्ड 22. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना जर बघायला गेलं तर एकंदरीत अजूनही 28 धावांची गरज. 15 चेंडू 28 धावा. बावीस धावसंख्येपर्यंत मजल मारत असताना षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. या षटकामध्ये मात्र एक मोठा फटका कन्वर्ट केला गेला शुभम पाटील याच्याकडनं. आता मात्र स्ट्राईक एंडवर सज्ज असेल डावखुऱ्या शैलीचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन रोहित पाटील. नंदन टू रोहित. आता कशा प्रकारे समाचार घेतला जाईल? एक मोठा फटका जरूर आलाय. आणखी एक शोधला जाईल का? यस चेंडूला तर उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. चुकी होणार नाहीये. झालंय विकेटचं पतन. बडी मछली जाल में. कर्णधार रोहित पाटील जातोय दगाउटच्या दिशेने. आता मात्र अगदी जर बघायला गेलं तर 200 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजात जरूर जाहीर केलं गेलं होतं. त्यानंतर सन्माननीय आदरणीय जयजी पाटील साहेब, जयजी शेलार साहेब यांचं इथे आगमन झालंय. एक दिग्गज व्यक्तिमत्व. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र अजित पवार गटातील दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय जयजी शेलार हे इथे दाखल झालेत. असं सन्माननीय मान्यवर जयजी शेलार देखील दाखल झालेत. मैदानामध्ये इन ऍक्शन आपण सामना पाहू शकाल. महत्वाच्या विकेटचं पतन झालंय. रोहित पाटील तंबूच्या आसऱ्याला गेल्यानंतर मात्र जर बघायला गेले तर नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन अथर्व. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना या षटकात मात्र जर बघायला गेले तर 4 चेंडूंची समाप्ती झाली. धावसंख्या मात्र स्थिर 22. 28 धावांची गरज. अगदी या सामन्याला जर बघायला गेलं तर अतिरिक्त वेळ दवडला जातोय. खूपचा उशीर होतोय. याची देखील नोंद घ्यायची आहे. अन्यथा अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू सीमा रेषेवरनं अगदी आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. याची नोंद घ्यायची आहे. या षटकातील मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 22. 14-28. विजयासाठी 14 चेंडू 28 धावा. यावेळेस क्लासिकल स्क्वेअर कट 1 बाउंड क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला गेलाय. फेकी केली जातीये. 1 धाव पूर्ण आणि एकेरी धावेवर स्टॉप केले गेले. व्हॉट एफर्ट. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळाले डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. काबिल तारीफ, लाजवाब. फक्त एकेरी धावेने अगदी जर बघायला गेले तर समाधान मानावं लागतं. तेवढं चांगलं कलेक्शन बघायला मिळालं नंदन पाटील याच्याकडनं. अगदी फेकलेला चेंडू अगदी सुस्थितीमध्ये पकडला गेलाय. कारण कव्हर अप जर बघायला गेले तर सीमा रेषेवरनं कव्हर अप साठी चेंडू खेळाडू येणं मात्र गरजेचं होतं. ते मात्र जरूर हेरलं गेलं. चेंडू स्टॉप झालाय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन 23.
27 धावांची गरज. 13 चेंडू 27 धावा. निर्णायक चेंडू, महत्वाचा चेंडू. एका बाजूने नंदन पाटील मॅन फ्रॉम कोंडले, त्याच्या विपक्षामध्ये गुड्डू 11 वसुरी, अगदी वसुरीचा सुपरस्टार शुभम पाटील. शुभम टू नंदन, नंदन टू शुभम. यावेळेस फसवलं गेलंय, महत्वाचा झेल पकडला जातोय. शुभम पाटील बॅक टू पेव्हिलियन. अगदी फॉर्म हरवला होता, एक षटकार मात्र लगावला गेलाय, मात्र अगदी कमबॅक करता आलं नाहीये, कुठेतरी मात्र अपयश आलंय. आणि या विकेटसाठी सदाशिवजी बागुल साहेब यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. नंदन वॉट बॉलिंग, काबिले तारीफ, लाजवाब. अगदी जर बघायला गेले तर भन्नाट वेगात आणि तेवढीच अॅक्युरेसी बघायला मिळाली. चेंडूला अगदी समोरच्या दिशेने टप्पा पडल्यानंतर मात्र वळवलं गेलंय. या षटकामध्ये एकंदरीत 2 विकेटचं पतन केलं गेलंय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. श्री बालाजी चॅम्पियन्स, आपण लगेच चित्रक्षण सजवायचं आहे. त्यानंतर सन्माननीय मान्यवर, अगदी आजचा स्पर्धेचा अंतिमचा दिवस असताना मान्यवरांची मांदी आली बघायला मिळते. तर विचार केला तर आता 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 धावांचा पाठला करताना आतापर्यंत 23 लागले, म्हणजे आता 27 धावांची गरज आहे. ते येणाऱ्या 12 चेंडूवर. 12 चेंडू 27 धावा, हे नक्कीच मोठं समीकरण असणार आहे. नवीन षटकाला सुरुवात होईल. विशाल पहिला चेंडू मात्र थोडं हवेतील क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात आणि सुरेख झेल घेताना आणखी एक विकेट. बघा विकेटची पद्धत चालू झाली आहे. अगदी नक्कीच ही पद्धत पुढे थांबणावं लागेल, कारण महत्वाचे आपण पाहतोय सध्या धावा करायचे पुढे. आणि अशा 20 मात्र 2 महत्वाचे फलंदाज एकोपाठ पण बाद झालेत. म्हणजे मागच्या षटकात नंदन 2 महत्वाचे विकेट घेऊन खऱ्या अर्थाने सामना पूर्णपणे फिरवला आहे. त्यामुळे दबाव जास्त असेल तो बॅटिंग करण्याच्या संघावर, कारण एक चेंडू जसा संपतोय तसे विकेट सुद्धा गेले. त्याचबरोबर प्रत्येक चेंडू मागे जे धावांचा आस्किंग रन रेट आहे तो वाढत चाललेला. आणि त्यामध्ये इथून जर समीकरण पाहिलं तर 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडूत अजूनही गरज आहे संघाला, ती मात्र 27 धावांची. संदीप बागुल यांनी देखील एक झेल पकडला गेलाय. काय झेल होता, त्यांच्यासाठी पप्पू बागुल यांच्याकडनं देखील 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. पप्पू बागुल यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. संदीप बागुल जो शुभम पाटील याचा जो एक महत्वाचा झेल पकडला. त्यानंतर जाऊयात ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. तर नक्कीच सज्जनगावचा आपण खेळू पाहिलं असेल तर अर्थातच विशाल जे खरं जे विशाल सांबरे जे खरं ते तालुक्याचा जर विचार केला विक्रमी तालुक्यातला तर सर्वोत्तम टॉप जे 5 खेळाडू आहेत ऑलराऊंडर, म्हणजे त्यामध्ये त्यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. अशा प्रकारचा खेळाडू आहे आणि खरं त्यांनी आपली कला दाखवली पहिल्या चेंडूवर विकेट घेताना. पुढचा चेंडूवर थोडं चेंडू हवेत पुन्हा एकदा संधी आहे, परंतु जे क्षेत्ररक्षक थोडेसे मागे थांबले. त्यांना माहिती की स्टॉप आपण केला पाहिजे. चेंडू टप्प्याने त्यांनी चेंडू थांबवला गेला आणि त्या दरम्यान फलंदाज सहजतेने इथे धावा मिळवत आहेत. त्या 2 धावा वेदांत आपण नवीन फलंदाज पाहतोय. दोन्ही नवीन फलंदाज आहेत, रोहित आणि वेदांत. संघाला पुढे कशापर्यंत नेतील ते पाहावं लागेल, परंतु दरम्यान आता 2 चेंडूचा खेळ संपलाय. इथून जर संघाची धावसंख्या पाहिली तर बरोबर 50 धावा करायच्या, त्यातील 25 धावा फलक लागल्या गेल्यात आणि अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 10 चेंडूत 25 धावा कराव्या लागतील आता विजय करता. अतिशय रोमांचक सामना. पुढच्या चेंडूला चेंडू हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक बघा तिसरा झेल घेतात. हा क्षेत्ररक्षक अतिशय जबरदस्त झेल घेतले गेले त्या खेळाडूने. जे फटके मारले गेले त्याचं रूपांतर झेलामध्ये करताना सगळा खूप मोठा सपोर्ट इथे मिळतोय फिल्डिंगचा. आणि फिल्डिंगमुळेच 4था कॅच आपण पाहतोय. प्रदीप यांनी हा 4था झेल घेतलाय आणि एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी आपलं नाव नक्कीच या सामन्यात पुढे आणलेलं आहे. निश्चितच चांगल्या खेळाचं कौतुक आम्ही ते करतोय आणि बघता बघता सगळ्याची परिस्थिती खूपच नाजूक बनत चाललेली. कारण विशाल यांनी देखील 2 गडी बाद केले, उल्लेख त्यांचा आम्ही इतके नुकसात करतो. त्यानंतर सन्माननीय नरेशजी घाटाल हे देखील मुख्य मंचावर स्थानापन्न झालेत. त्यांना देखील विनंती असेल आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कुणबी क्रिकेट लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय बजरंगजी अमनवार क्राईम ब्रांच पालघर पोलीस अधिकारी देखील दाखल झालेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तसेच सन्माननीय प्रमोदजी पाटील हे देखील मुख्य मंचावर उपस्थित झालेत. प्रमोदजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष वाडा तालुका.
तसेच जयजी शेलार हे देखील दाखल झालेत. अखिल भारतीय कुणबी क्षत्रिय सभा महाराष्ट्र महासचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका अध्यक्ष हे देखील मुख्य मंचावर दाखल झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच मुकुंदजी पाटील चिंचगड पाडागावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व मुकुंदजी पाटील ते देखील दाखल झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर वैभवजी पष्टे डोंगस्ते गावचे व्यक्तिमत्व त्यांचं देखील कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम. त्यानंतर श्री साई ट्रॉफीचे सर्वेसर्वा राहुल आर्टचे राहुल माळी सर हे देखील इथे दाखल झालेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय राहुलजी माळी. त्यानंतर सावली क्रिएशनचे सर्वेसर्वा हरेशजी पालवी हे देखील इथे दाखल झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज वेलकम सुस्वागतम. विक्रमगड वाडा तालुका कुणबी प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम. वर्ड टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. धन्यवाद. खरोखरच अतिशय चांगली कामगिरी पण पाहतोय विशाल सामरे यांची. प्रत्येक चेंडू टर्न करतायत आणि येथे देखील आपण पाहिलं की जबरदस्त षटक हाताळला गेला की या षटकातील आता हा अंतिम चेंडू जो आपण पाहिला या अंतिम चेंडूचा खेळ संपताना मात्र अगदी 3 षटकं संपली गेलेत आणि 3 षटकं समाप्त होताना ओके जर अंतिम चेंडूवर थोडंसं नक्कीच थोडंसं लक्ष पंच वेधतायत आणि रिव्ह्यू घेतला गेलाय कारण आतापर्यंत 5 चेंडू संपले गेलेत आणि सगळ्याची धावसंख्या जर पाहिली तर पलकावर थांबली गेली ती 27 धावा म्हणजे अजूनही 23 धावांची गरज होती. अशा वेळेस या अंतिम चेंडूवर नेमकं काय घडलं ते चेक केलं जात आहे. रोमांचक लढत आपण सध्या पाहतोय. प्रत्येक सामना आजच्या दिवसात जर पाहिला तर खूप रोमांचित झाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे षटक संपलं गेला. चांगल्या षटकाचा खेळ संपला. विशाल यांच्या या षटकात त्यांनी महत्वाचे 2 गडी बाद केले पण फक्त 4च धावा खर्च केल्या आणि सर्वोत्तम खेळ केला या षटकातून. राहुल आर्ट्सचे सर्वेसर्वा राहुल माळी तथा सावली क्रिएशनचे सर्वेसर्वा हरेशजी पालवी यांचं इथे शुभ आगमन होत आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज वेलकम सुस्वागतम. वाडा विक्रमगड तालुका कुणबी प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. तर आता आपलं शेवटचं षटक जे 6 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि 7 चेंडूत 23 धावांची गरज आहे कारण 50 धावा करायच्या असतील. 27 धावा फलकावर लावल्या गेल्या त्या पहिल्या 3 षटकामध्ये. अंतिमचे 6 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज. 23 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 6 डिलिव्हरी. 6 चेंडू 23 धावा 6 चेंडू. गोलंदाज सज्ज. यावेळेस आपटलेला चेंडू त्याला मात्र पूल करणं गरजेचं होतं. पूल केला गेलाय तेवढंच चांगलं क्वालिटी क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि फेकी केली जाते. दुसरीच्या प्रयत्नात मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. रोहित मोकाशी याला मात्र स्ट्राईक एंडवर आणण्याचा एक प्रयत्न होत असताना विकेट सॅक्रिफाईस केली गेली. 1 धाव मात्र मिळते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. धाव फलक जर बघायला गेले तर अजूनही 22 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिलेत 5 चेंडू 22 धावा. दीप बागुल गोलंदाजी करत असताना मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल मैदानामध्ये अंतिमचे 5 चेंडू विजयासाठी गरज असतील. 22 धावा 5-22. यावेळेस अगदी डाव्या एसटीच्या बाहेरनं चेंडू निघून जातोय. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा जरूर केला गेलाय मात्र काहीच्या फरकाने मिलीमीटरच्या फरकाने मात्र एसटी आणि चेंडूचा वेध घेण्यापासून मात्र चेंडू मुकला गेलाय. त्यानंतर निघून गेला अगदी वाईट स्वरूपामध्ये. 5 चेंडू 21 धावांची गरज. 5-21. यावेळेस स्टॉपेज जेलला संधी. नंदन पाटील करणार नाहीये चुकी. नंदन याचं अभिनंदन. विकेट जाती. विकेटचं झालंय पतन. आता मात्र एकंदरीत संघ अडचणीत सापडला गेलाय. नो मीटिंग्स. आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचाय. नो मीटिंग्स. अंतिमचे 4 चेंडू विजयासाठी 21 धावा. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल प्रज्वल सावंत.
बी फास्ट वॉर्मअप करत अगदी घाई करायची आहे. 4 चेंडू आणि जर बघायला गेले तर विजयासाठी गरज असेल 21 धावा. किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल? अजूनही 4 चेंडू आणि 21 धावा. 3 मोठे फटके मात्र खेळावेच लागतील, खेचावेच लागतील. त्यासाठी मात्र प्रज्वल सावंत याला प्रमोट केले गेलंय. 4 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. यावेळेस मात्र फटका सजवलाय. दॅट्स अ हाय अँड हँडसम सीमा रेषा पार. दॅट्स अ ह्यूज षटकार. 6. आता मात्र गोलंदाजाला विचार करण्यासाठी मात्र भाग पाडलं जाईल. नो मीटिंग्स. 3 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. 3-15. 3-15. 3 चेंडू 15 धावा. दीप बागुल गोलंदाजी मार्गावर सज्ज असताना त्याच्या विपक्षामध्ये प्रज्वल सावंत. त्याच्या बॅट मधनं आतिशी अगदी दर्जेदार फटका बघायला मिळाला आहे. लॉंग ऑन रिजनला क्लिअर करणारा ह्यूज हाय अँड हँडसम षटकार. 6. आता मात्र नक्कीच दोन्ही संघांमध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण बघायला मिळते, कारण 3 चेंडू आणि 15 धावा. एक मोठा फटका अजून जर या चेंडूवर आला तर मात्र नक्कीच सामन्याचं रंगत अजून कायम राहील. 3 चेंडू 15 धावा. स्ट्राईक एंडवर प्रज्वल सावंत. एक संधी असेल विजय खेचून आणण्याची. जर बघायला गेलं तर 3 चेंडू आणि 15 धावा. गोलंदाजी मार्गावर दीप बागुल असताना त्याच्यावर मात्र मोठा फटका सजवला गेलाय. षटकार स्वरूपामध्ये 6 धावांमध्ये कन्वर्ट केला गेलाय. सलगचा दुसरा बघायला मिळेल काय? एका बाजूने मैदानामध्ये कुणबी 11, त्यांच्या विपक्षामध्ये श्री बालाजी चॅम्पियन्स. कुणबी 11 संघाला विजयासाठी 3 चेंडू 15 धावा. लॉंग यावेळेस मात्र भन्नाट दर्जेदार क्वालिटी चेंडू हाताळला गेला होता. खोलवर टप्प्यात चेंडू होता, त्याला मात्र अगदी जर बघायला गेलं तर यॉर्कर अटेम्प्ट केला गेलाय, त्याला सन्मान दिला गेलाय. दुहेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. एकंदरीत चेंडू शिल्लक राहिलेत. त्यानंतर रमेशजी पाटील, देवली गावचं दिग्गज व्यक्तिमत्व रमेशजी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. कुणबी क्रिकेट लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. 2-13. अगदी 2 मोठे फटके, 2 षटकार लगावल्या सुपर ओव्हर होईल काय? पहिला येईल की झेल? यस, झेलला संधी. चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये स्टॉप होतोय. विकेटचं पतन. एका सामन्यामध्ये प्रदीप याच्याकडनं 5वा झेल पकडला जातोय. प्रदीप मॅन फ्रॉम चिंचगडचा सुपरस्टार क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो आणि या सामन्यामध्ये एकंदरीत 5 झेल पकडले गेलेत. व्हॉट अ एफर्ट. अगदी पूर्ण समर्पण बघायला मिळालंय. बॅक टू बॅक झेल्स पकडले गेलेत. अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू विजयासाठी जर बघायला गेले तर 13 धावांची गरज. विकेट क्रमांक 8 विकेटचं पतन झालंय. अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द मॅच. मोठा फटका सजवला जाईल का? दयेश इन ऍक्शन आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडवर 1 चेंडू आणि 13 धावा. यावेळेस अगदी डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू निघून जाईल. रोशन बागुल चेंडू पर्यंत पोहोचेल आणि कुठल्याही प्रकारे धाव मिळणार नाही. अगदी धाव घेतली जात नाहीये. धावच्या स्वरूपात मात्र विकेटचं पतन जरूर होईल.